सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज नवरात्रातला आपला 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे। आपण पहिल्या दिवसापासून धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे याचं चिंतन करत असताना सुरुवात केली आणि त्या धर्मासाठी, त्या धर्माच्या ध्येयासाठी परमेश्वराने आपल्याला किती दरवाजे सांगितले, दाखवले याचं आपण चिंतन करत आहोत। धर्म हा एक मुक्तीचा मार्ग आहे। धर्म आत्मकल्याणाचा एक साधन आहे आणि त्यासाठीच परमेश्वराचा धर्म स्वतः अवतार घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। त्यामुळे ते जर आपण समजून घेतलं, तो सिद्धांत जर आपण समजून घेतला आणि त्याची समज, त्याचं ज्ञान जर आपल्याला झालं तर आपोआपच आपण इतर गोष्टींपासून बाहेर पडून परमेश्वराच्या धर्मामध्ये धर्म घेण्यासाठीच प्रयत्न करू। परंतु त्याच्यासाठी लागते आपल्याला जाणीव, ओळख आणि ह्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण ती करून घेत आहोत। परमेश्वराने जे आपल्याला दरवाजे दिलेले आहेत त्या दरवाजापर्यंत वास्तविक परमेश्वराने आपल्याला आणून ठेवलेलं आहे। त्यातून बाहेर पडण्याचं काम मात्र आपल्याला करावं लागेल। ती आपली कड आहे, तो आपला प्रयत्न आहे। ज्याप्रमाणे पूर्वी बघा गावामध्ये तटबंदी असायची आणि बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा असायचा, वेस। एक आंधळा माणूस असतो त्या गावामध्ये आणि त्याला जायचं असतं गावाच्या बाहेर। आता आंधळा माणूस आहे म्हटल्यानंतर त्याला दिसत नाही बाहेर, तर जायचं आहे कसं जायचं? आंधळा म्हणजे अज्ञानी माणूस। तो काय करतो, एक मार्गदर्शक म्हणून जो डोळस माणूस आहे, म्हणजे जे ज्ञानी आहे त्यांना मार्गदर्शन विचारतात। जसं आपण आपल्या गुरुजनांना विचारत असतो, धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, धर्म कसा पाळावा, काय करावं नेमकं, काय नाही करावं। तसं त्यांनीही एका डोळस माणसाला विचारलं की मला गावाच्या बाहेर जायचं आहे, तू मला घेऊन जा। तो म्हणले मी घेऊन नाही जाऊ शकत तुला, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नाही आणि मलाही बाहेर जायचं आहे। त्याच्या प्रयत्नात मी पण आहे, परंतु एक आयडिया देतो तुला, एक मार्गदर्शन करतो, नॉलेज देतो, त्यावरती तू प्रयत्न केला तर नक्कीच तू जाऊ शकशील। मग त्यांनी काय आयडिया दिली, ही तटबंदी म्हटली, या तटबंदीला मी तुला स्पर्श करून देतो, तू त्यात स्पर्श केलेलाच आहे, तुला ते माहीतच आहे। ही तटबंदी पकडत पकडत जा, या तटबंदी व्यतिरिक्त, त्याच्या आधाराव्यतिरिक्त ती वेस, तो दरवाजा असू शकत नाही म्हटले, त्याच्या आधारानेच तो उभा आहे म्हटले। तिथं गेल्यानंतर आपोआपच तू बाहेर पडशील त्या दरवाजातून, तुझं जे ध्येय आहे ते तुला प्राप्त करता येईल। म्हणून आपले जे मार्गदर्शक आहे, आपले जे गुरु आहे, ते आपल्याला फक्त मार्ग दाखवतात, आयडिया देतात आणि देवानी आपल्याला तेच केलेलं आहे। देव जर करू शकले असते तर आपल्याला देवानी हेच न सांगता कानाला धरून डायरेक्ट नेलं असतं, पण देवसुद्धा आपल्याला मार्गदर्शनच करत आहे, ज्ञान देत आहे, समज देत आहे, बोध देत आहे। मग त्यांनी ती भिंत पकडत पकडत आला, चालत 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 आल्यानंतर त्या दरवाजात आला। पण दरवाजात आल्यानंतर त्याला लागते खाज, जशी आपल्याला आजपर्यंत अज्ञानामुळे खाज लागलेली आहे। अज्ञान असल्यामुळे आजपर्यंत आपण धर्म काय समजत होतो, धर्म कर्मकांड आहे। धर्म काय समजत होतो, धर्म अंधश्रद्धा आहे। धर्म काय समजत होतो, धर्मविधी आहे आणि त्यातूनच तो धर्म प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत होतो। परंतु जेव्हा ज्ञान झालं, जाणीव झाली, तेव्हा तो भ्रम होता हे आपल्याला लक्षात आलं। म्हणून आपण भ्रमातून बाहेर पडलो पाहिजे। पहिले ज्ञान आपल्याला, समज आपल्याला भ्रमातून बाहेर काढत असते आणि त्या भ्रमाचं आपण चिंतन केलं। ते कोणते कोणते भ्रम आपल्याला झाले होते, स्थानवंदन, विडेवाने, पंचावतार उपार,
नारळ बांधणे, पारायण करणे, दंडवत घालणे, अजून काय पदयात्रा करणे, अजून देवाची सेवना करणे, आहे की नाही? हे भ्रम. आपल्याला हे कधी कळणार आहे? जेव्हा ज्ञानावर येते. हा एक धर्माचा भाग आहे, संस्काराचा भाग आहे. ते आपल्याला सपोर्ट करू शकतात, आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण त्यालाच ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं साधन करून टाकलं, म्हणून ज्ञान आपल्याला भ्रमातून बाहेर काढत असतं. त्यालाही त्या दरवाजात तो उभा आहे, परंतु त्याला खाज आलेली आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, मानपान आहे, पैसा अडका. तसं आपणही आता दरवाजात उभा आहे. बोध दिला परमेश्वराने, याचा अर्थ त्या परमेश्वराने बोध देऊन दरवाजावरती आपल्याला उभं केलं आहे. परंतु इथं आल्यानंतर त्या दरवाजातून बाहेर पडण्यासाठी जे सामुग्री लागते, ती सामुग्रीचा भ्रम आपल्याला झालेला आहे. आपण दुसऱ्या सामुग्रीत अडकलेलो आहे आणि अशातच वेळ निघून जातो. कारण कलियुगी 100 बोलता बोलता दिवस निघून जातात. खाजवण्यासाठी हात सुटून जातात, पाय मात्र चालत राहतात. पाय चालत राहिल्यामुळं आणि हात सुटल्यामुळं काय होतं? त्या दरवाजा त्याच्यापासून दूर जातो, सुटून जातो. तो दरवाजातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि जेव्हा हात परत लावतो तेव्हा काय असतं? परत तटबंदी, दरवाजा सुटून गेला. मग आता त्या दरवाजात यायचं तर पुन्हा कसं यावं लागेल? पूर्ण तटबंदीला पकडत पकडतच यावं लागेल. ही तटबंदी म्हणजे नरक आहे. 84 लाख योनी आहे. हा मानव जन्म आणि परमेश्वराने तुम्हाला दिलेला बोध म्हणजे त्या दरवाजापर्यंत आणण्याचं साधन आहे. म्हणून आपण दरवाजे पाहत आलो. प्रत्येक दरवाजासमोर देवाने आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे. पहिला दरवाजा आपण कोणता पाहिला? ज्ञानाचा. ज्ञान म्हणजे काय? समज, जाणीव, त्यातून होणारा बदल, हे ज्ञानाचं लक्षण आहे. नाही तर ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आणि समज आणि बदल मात्र आपल्यात काहीच नसायचा. दुसरा दरवाजा आपण कोणता पाहिला? दास्य, सेवा. तो भावच नाही आपल्यामध्ये. सेवेचा भाव असला पाहिजे. दासोन पुरे नाही का? मी परमेश्वराचा दास आहे, मी धर्माचा दास आहे, ही स्वभाव प्रकटला पाहिजे. ज्ञानयुक्त दास्य जेव्हा तुम्ही कराल, समज उमजून घेऊन जेव्हा दास्य कराल, तेव्हा त्या दरवाजातून तुम्ही बाहेर पडा. दास्यमोचक सांगितले, ते दास्यमोचक सांगितले, पण तिथे दास्य कोणतं मोचक? ज्ञानयुक्त समज घेऊन केलेलं दास्यमोचक. तिसरा कोणता दरवाजा आपण बघितला? निमित्त व्हायचे. निमित्त मानी जे देवाने सांगितले त्याच्या उलटा आपल्याला निमित्त व्हायचे, निमित्त व्हायचं आहे. मग आपण निमित्त होऊ शकतो का? देव आपल्याला निमित्त कराल. कधी कराल? आपली इच्छा असली पाहिजे, वासना असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, आर्तता असली पाहिजे. आणि हे 2 दरवाजे पहिले सुटलेले पाहिजे आपल्या. त्या दरवाजातून आपण बाहेर पडलेलं पाहिजे. ज्ञान घेऊन, समज घेऊन दास्याची भावना निर्माण झाली पाहिजे. हे दरवाजे एक बाय स्टेप आहे. ज्ञानाच्या दरवाजातून बाहेर पडले तुम्हाला लगेच दास्य दिसेल. दास्याच्या दरवाजातून बाहेर पडले तुम्हाला लगेच निमित्त दिसेल. निमित्त झालं पाहिजे. मग कोणाच्या शास्त्राला, कोणाच्या वेदाला, कोणाच्या बोधाला, कोणाच्या क्रियेला, कोणाच्या स्थानवंदनाला, इथं आणण्याला, या भ्रमातून काढण्याला, आचारा विचारातून पडणारा जो आहे त्याला बाहेर काढण्याला, पडल्याची शुश्रूषा, त्या दास्यातून निमित्त आपण झालो पाहिजे. कोणाला तरी निमित्त आपण होण्याची इच्छा जर ठेवली तर देव आपल्याला निमित्त करत असतो. आता निमित्त व्हायला लागलो का पुढचा अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आपल्याला येतो. आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो दरवाजा जो पार करल ना, तो पार झाला समजा. कोणता दरवाजा असू शकतो पुढचा? विचार करा, डोक्याला ताण द्या. असेल तर लगेच डायरेक्ट त्याग. अजून कोणता असू शकतो? डायरेक्ट आचार,
डायरेक्ट अनुसरण, कोणता दरवाजा असू शकतो? आपल्यालाच अजून ज्ञान नाही झालंय नीट. आपण आता कोणते दरवाजे पार केले? ज्ञान म्हणजे समज. त्यानंतर सेवा करायला लागलोय, भाव निर्माण झालाय आपल्यामध्ये. आता देव आपल्याला निमित्त करायला लागलेले, परंतु ती कंटिन्युटी ठेवा लागेल की नाही? देवाला तर आचार्य केलं, देवाने आचार्यांना अनुसरवलं, म्हणजे अनुसरण नागदेव भटांचं झालं, आचार्यांचा. सेवा पण करायला लागले, पण मनात काय आलं? अरे मी जर नसतो तर देवाचं कोणी केलं असतं. त्यातून किती दिवस प्रायश्चित्त करावं लागलं त्यांना. पद्मनाभीच्या मनात काय आलं? सारे घरचे जर आले तर बरं होईल. देवाने काय केलं? सन्निधानातून काढलं. मग आता महत्त्वाचा दरवाजात आपण उभा आहे. कोणता दरवाजा असू शकतो? सोडला ना, पहिल्या ज्ञानाच्या पहिल्या दरवाजात सोडला ना आपण. आपल्याला आज कोणता दरवाजा बघायचा आहे? संत सामुग्रीचा, कर्म. संत सामुग्री जोडावं लागेल की नाही तुम्हाला? भांडवल पाहिजे की नाही तुमच्याकडे? तुमच्याकडे ते भांडवल जर नसेल आणि त्या भांडवलाचं सातत्य नसेल तर तुम्ही त्या दरवाजातून बाहेर पडाल की नाही? कर्म कोणते कोणते? किती प्रकारचे कर्म आहे? कोणते कर्म? कोणते कोणते प्रकारचे? कर्म 3 प्रकारचे. कोणते? मानसिके, वाचिके, प्रारब्ध कर्म आहे की नाही? 3 कर्म आहे की नाही? अजून 3 प्रकारचे कर्म आहे. कोणते कोणते? भूतकाळात होऊन गेलेले कर्म, वर्तमानात करत असलेले कर्म, आणि त्या वर्तमानातून पुढं आपल्याला करावं लागणारे कर्म आहे की नाही? एक मानसिकी आहे, एक वाचिकी आहे, एक प्रारब्ध आहे. भूतकाळात होऊन गेलेले कर्म, कर्मवश सकळही पाहावे, म्हणजे कर्म होऊन गेले. आज आपण जे करतोय तेच वर्तमान काळातले कर्म. पुढे आपल्या वर्तमान काळावर आधारित असलेले पुढचे आपल्याला करावं लागणारे कर्म भविष्यातले. आता तुमच्या हातात कोणते कर्म आहे? भूतकाळ तुमच्या हातातून निघाला, सुटून गेला. तुम्ही काही करू शकता का? आता होऊन गेलेली गोष्ट आहे, काहीच करू शकत नाही. भविष्यात उद्या तुम्ही काय करणार आहे तुमच्या हातात आहे का? आज ह्या मिनिटाला तुमच्या हातात वर्तमान काळातले कर्म आहे. आज तुम्ही आता कसे राहतात, कसे वागतात, कसे बोलतात, यावरती तुमचं भविष्य ठरतं. आणि ते सातत्यपूर्ण प्रयत्नशील जर तुम्ही असाल तर ह्या दरवाजातून तुम्ही बाहेर पडाल. दास्य तर द्यायला लागले, करायला लागले, देवाने निमित्त करायला लागलं, दास्य करायला लागले, निमित्त करायला लागले. पण तुमच्या मनात जर आला विकल्प तर आचार्यांसारखा, तुमच्या मनात जर नकारात्मक विचार आले तर, आणि येतात ना, बोलता बोलता आपल्या साऱ्या क्रिया साऱ्या दुनियाला माहीत असतात. मला भेटत राहतात, अनेक लोक भेटत राहतात. बाबा बोलायचंच नाही, वर्षातून 4 पंक्ती आपल्या फिक्सच आहे म्हणे, विषयच नाही काही. वर्षातून 10 दिवस स्थानवंदन करायला जातो म्हणजे जातोच. स्पेशल गाडी, सारं कुटुंब, काही हो, फिक्स. कर्म करतोय तो. कशासाठी करतोय त्याला कळत नाही, कशावर बोलतोय त्याला समजत नाही. म्हणून संत सामुग्री आणि असंत सामुग्री तुम्ही आता कोणती जोडायची हे तुमच्या आजच्या घटकावरती, आजच्या याच्यावरती अवलंबून आहे. चांगलं जोडलं तर भविष्य तुमचं ब्राईट आहे, चांगलं आहे. पुढचे दरवाजे तुम्हाला जाता येणारे आहे आजच्या याच्यावरती.
आणि असंत जोडलं तर अडथळे जोडणार आहे, अयोग्यता जोडणार आहे. संत सामुरी जोडली तर योग्यता जोडणार आहे. चान्स, संधी तुम्हाला परमेश्वर देत राहणार आहे. आता ह्या दरवाजापर्यंत परमेश्वराने आपल्याला आणून ठेवलेलं आहे. परमेश्वर आपल्याला संधी पण द्यायला लागलेले आहे, कोणासाठी तरी तुम्हाला निमित्त पण करायला लागलेले आहे. बरं, आपण बोललो, अरे लगेच हा उपदेशी झाला. आपण बोललो, याने लगेच कर्मकांड सोडलं. आपण बोललो, आपण याला सांगितलं, आम यायला वेळ लागणार आहे का? लगेच आम येतो, अहंकार येतो. अरे हाय देवाच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे, बाबांनी सांगितलं होतं. आपल्या निमित्ताने जर कोणाला काही झालं तर आपल्या लिस्टमध्ये आहे, बा देव भेटला आपल्याला. अहंकार यायला वेळ लागतो. आचार्य एवढ्या योग्यतेचे, अहंकार कमी होता, आला होता. पूजनीय माईंभट, अहंकार कमी होता, आला होता की नाही? एवढे मोठे पूजनीय माईंभट, तरी मनात आलं त्यांच्याकडून कळत नकळत 2-4 चुका झाल्या होत्या. दोन्ही देवाचं सन्निधान, 18 पुराण वेद शास्त्र जाणून परत श्रीमुखी बोध आणि ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास, त्यांच्याकडून जर चुका होऊ शकतात, त्यांच्याकडून मनात विकल्प येऊ शकतो, विकार येऊ शकतो. आपली काय बात आहे? आपण किती झाडकी पत्ती, तरी आपल्या डोक्यात हवा किती, बोलायचंच नाही. आमचं हे चालूच आहे फिक्स. हे कर्मावरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. आणि कोणत्या कर्मावरती? वर्तमान काळात. आज तुम्ही कसे वागताय, कसे बोलताय, कसे राहताय. त्यामुळे आजचा विषय अत्यंत मोठा आहे, परंतु तरी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पहिलं कर्म आपण कोणतं कोणतं करतो, काय काय करतो, सहजच विचार करा तुम्ही. काय काय करतात, किती किती करतात, आणि ते संस्कारावरती कसे अवलंबून असतात. गुई नायक जे आहे, एकदा काय करतात, घरूनच गुई नायकांच्या घरातून देवाला काय आणलं, ताट आणलं. आता बाईसा नाही आहे देवाच्या सन्निधानात, बाईसाचं देवासन झालेलं आहे. आणि मग आचार्य देवाची व्यवस्था करताय, उपाराची जे बी असेल सेवा. परंतु आचार्यांना भिक्षा आणायला लावायला लागायचं, व्यापारी आणायला लावायचं. आचार्य एकटे कुठं मग दुसऱ्यांवरती त्यांना अवलंबून राहावं लागायचं. आणि मग घुई नायकाच्या घरून देवाला उपार आणलेला आहे. हरभऱ्याची डाळ आहे, 2 पोळ्या, भरपूर तूप आणलं, पण वेगवेगळं. पण औसांनी काय केलं, देवाला उपार करताना हरभऱ्याची डाळ, 2 चपात्या, भरपूर तूप टाकलं. ताट कसं सजवावं हे सुद्धा गृहिणीचं स्किल असतं बरं का. आपण एखाद्या घरी जेवायला गेल्यानंतर ते ताट कसं येतं, कशा पद्धतीचं येतं, त्याच्यावरून त्या बायांची संस्कार क्वालिटी कळते. कशा पद्धतीनं ते सजवलेलं असतं. भाज्या काय केल्या, त्याच्यामध्ये काय आहे ताटात याला अर्थ नाही आहे. त्यांनी कशी मांडणी केली, पॅकिंग कशी केली. आजचा जमाना तर पॅकिंगचाच आहे. काही अशा वस्तू असतात, त्या कंपन्या इतक्या भारी पॅकिंग करतात की त्या पॅकिंगवरच आपण आकर्षित होऊन त्या वस्तू विकत घेतो की नाही. आतमध्ये काही असो डबडक असेल. भाज्या काय केल्या याला महत्त्व नाही, स्वयंपाक काय केला याला महत्त्व नाही आहे. तिनं ते ताट वाढलं कसं. आणि ज्या घरामध्ये संस्कार असतात त्या मुलींना ती सवय पण लागलेली असते, वाढायचं कसं, ताट करायचं कसं, त्याच्यावरून लक्षात पण येतं. मुलं असते त्यांनासुद्धा संस्कार करतात. पाहुणे येतात, राहते, प्रसंग येत राहतो, अनुभवातून मग मुलं वाढत असतात. कुठे गेल्यानंतर लगेच लक्षात येतं. जी मुलगी, जो मुलगा, असं वरतूनच भाजी वाढते ना, समजायचं की यांच्या घरी कोणी पाहुणं येत नाही, यांच्यावर अनुभव नाही. मुली असतात संस्कारक्षम, खाली बसणार व्यवस्थित, ते बरोबर उडणार नाही, सांडणार नाही, व्यवस्थित बरोबर वाढणार, विचारणार किती देऊ, देऊ का नको. काही ठिकाणी मी तर पाहिलं, आपण जेवत राहतो, खाली मान राहते, आपल्याला विचारते सुद्धा नाही, ते डायरेक्ट ताटात टाकून द्यात. एका ठिकाणी मी गेलो, पात्र होतं ठेवलेलं, आणि मी काहीतरी बाहेर गेलो, आता पात्र आहे, गेलो, मी पाहत आलो तर पात्र पूर्ण भरलेलं. त्याच्यात भात पण, भाजी पण, चपाती पण, सारं पूर्ण भरलेलं. जर समोर माणूस नाही बसलेला, त्याला किती लागणार आहे का नाही आहे हा सेन्स पण ज्याला नाही आहे, हाय ना पात्र दिसले, वाढायचं आहे आपल्याला, बस एवढंच माहिती आहे. संस्कार नाही आहे.
संस्कारातून कृती होत असते, संस्कारातून कर्म घडत असतात. हे त्यावेळेस एक केलं कोणी? औसा मातेने. औसाने सर्व देवाला व्यवस्थित. बाईसा कशा करायच्या? चपात्याचे काठसुद्धा बाईसा काढून टाकायच्या का देवाला चावायला सुद्धा त्रास होणं. व्यवस्थित निगुतीचं सर्व. चपाती किती, भात किती, भाजी किती, भिक्षेचे सर्वांकडून जे चांगले चांगले पदार्थ आहे ते देवासाठी उपाराला निवडून निवडून वस्तू. परंतु तो संस्कार नसल्यामुळं बाईसा गेल्यानंतर औसाने काय आणलं, कसं तरी वाढलं, दिलं देवापुढं ठेवून. तुपही बी किती टाकायचं राहतं? 1 चमचा 2 चमचा. डायरेक्ट वाटी ओतली तर. आणि तसं ते औसांनी केलं. देवासमोर ते ताट आल्यानंतर देवा आचार्यानं काय म्हणतं, वानऱ्या बघा हे ताट बघा म्हणले कसं केलं आहे. औसांनी कसं ताट वाढलं आहे. बटोबासांना राग आला आणि राग आल्यानंतर त्या औसावरती चिडतात. म्हणजे गुरे राखावं नाही का? आता हे गुरे राखावं नाही का हे औसांना जवळजवळ 3-4 वेळा म्हटलेलं आहे. बोध नाही, संस्कार नाही, वेद आहे, आवड आहे. तुम्हाला आवड आहे, बरेच लोकांना आवड असते, मी पाहतो. आवड खूप धर्माची, पण सेन्स नाही कसं करावं, काय करावं. शेवा आवड खूप. त्याच्यासाठी समज ज्ञानाची पहिल्या पायरीतून एकदा आलं का मग हे व्यवस्थित होतं. ज्ञानाची पायरी नसेल, आवड आहे, सर्व आहे, पळताय, दास्य करताय. आपण काही लोक म्हणतो नाही यांना खूप आवड आहे दास्याची, ते कसे करतात? ज्ञान नसेल, समज नसेल तर कसे करतात? आचार्यांना राग आला, म्हणले गुरे राखावं नाही का? एकदा असे सारे भक्त लोक चालले कुठं? रुद्रपूरला. म्हणले गोविंदप्रभू बाबांना माझा भक्ताचा 500 दंडोत सांगा. देव म्हणा गुरे राखावं नाही का? हे सांगायचं राहतं, करायचं राहतं काय? इथून तुम्ही दंडोत घातले तरी देवाला पोचणार आहे. पण आपण गुरे राखणारीच आहोत. कोणी चाललं का जाळीच्या देवाला 50 रुपये आमचा विडा ठेवून घ्या. मग देवाने आपल्याला सांगितलं गुरे राखाव. तिथं नाही का म्हणण्याच्या ऐवजी आपलं नाव घ्यायचं. मग देतो की नाही आपण? विडे देतो. असं असं आहे बाबा, देवाला सांगा. मग देवाला दंडोत सांगा, साधू संतांना दंडोत सांगा. हे ठीक आहे, कारण जीव आहे, काही झालं तर. आणि मग त्यावेळेस आचार्य त्यांच्यावर रागावतात आणि रागावल्यानंतर मग देवच त्यांना समजावतात की तू हिला कशाला रागवतो? रागून उपयोग काय? म्हटले हिनं काय पूर्वी संत मंत काही साधू संतांची काही सेवा केली काय? जर संधीच नाही भेटली, सेवाच नाही केली तर संस्कार होईल कसा हिच्यावर? त्याच्यामुळं तुम्ही यांच्यावर चिडून काय उपयोग नाही म्हटले. त्यामुळे यांना काही माहिती नाही. आणि यावरती देवालाही, यावरती आचार्यांनाही बाईसांची आठवण आली. आणि मग देव काय म्हणतात, पूर्वी म्हातारेशी घडिले म्हणून घरा जाऊन संबंध दिला. कालही आपण ते बघितलं. पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली म्हणून ती एवढी व्यवस्थित करत होती. तो संस्कारामुळे ती व्यवस्थित सर्व सेवा परमेश्वराची करत होत्या म्हटले. तर त्या संस्कारातून आपलं कर्म जन्माला येत असतं. ती आवड आपली असली पाहिजे, परंतु संस्कार असला पाहिजे. मी काल काही उदाहरणं पण दिली. मी जात असतो, फिरत असतो, कोणाकडे काय अनुभव, कोणाकडे काय अनुभव येत असतो. आम्ही त्यातून शिकत असतो. काही ठिकाणी खूप चांगले गेल्यानंतर साधूंसाठी वेगळं बेड, वेगळं बेडशीट, वेगळं सर्व, ते फक्त साधूंसाठीच वापरणार. ते बसायला पटकर, गेल्यानंतर अगोदरच टाकलेलं सर्व टापटीप. मग साधू गेले का लगेच ते लगेच घड्या करून ठेवणार नाही. ते धुणार, धुवून मग प्रेस करणार, परत घड्या करून व्यवस्थित ठेवणार. ताट, तांब्या, ग्लास सर्व वेगळं. आवड आहे, संस्कार आहे. काही ठिकाणी तर गेल्यानंतर पटकरच भेटत नाही बसायला. या बाबा बसा, आम्ही बसतो, आम्हाला काही वाटत नाही.
विषय आमचा नाही आहे, विषय तिथं तुमची ओळख होते. आम्हाला काय असलं काय नसलं काय, बसायचं कुठे बसायचं. त्या संस्कारातून तुमचा संस्कार उपजत होतो, निर्माण होत असतो, विधीने विधी स्फुरतो. त्यातून तुम्हाला जी संधी भेटणार आहे, परमेश्वर तुम्हाला देणार आहे, ती संधीच्या क्वालिटीचे, त्या योग्यतेचे तुम्ही आहात का नाही, परमेश्वरच चेक करतो. कोणालाही कधी बी संधी भेटत नसते. काहींकडे काहीच नसतं, काहींकडे बरंच काही असतं. आणि त्याचा त्रास पण होतो कधी कधी आम्हाला. ते कधी कधी जास्त पण करतात, ती जास्तीचा त्रास होतो. मग गेल्यानंतर काही रांगोळी काढतील, पाय धुवायला लावतील, ती पार तीर्थ प्यायला लावतील. मग हे अज्ञानवश. संस्कार पाहिजे, चांगलं करताय, परंतु त्याला मर्यादाही पाहिजे, लिमिटही पाहिजे. त्याला लागते ज्ञानाची समज. ज्ञानाच्या त्या दरवाजातून ते जर बाहेर पडेल असेल तर ते संस्कार तुम्हाला योग्य कर्म करायला भाग पाडतं, संत सामुग्री जोडायला भाग पाडतं. म्हणून पहिला ज्ञानाचा दरवाजा. तो ज्ञानाचा दरवाजा जोपर्यंत तुम्ही पास करत नाही आणि ती जीवाची कड आहे, तोपर्यंत तुम्हाला पुढच्या दरवाजातून बाहेर पडता येणार, संधी भेटणारच नाही. आणि ज्ञानयुक्त दास्य महत्त्वाचं आहे. ज्ञान नसेल ते अज्ञानयुक्त दास्यही काही महत्त्वाचं नाही. बाबाला शुगर झाली, नाही नाही बाबा घ्या ना, मग एवढं बनवलं ना, मग आता ते कोण खाणार. बाबा म्हणतो मला शुगर आहे, माझ्या गोळ्या चालू आहे. गोळ्या चालू आहे ना, मग त्याला काय होतं आहे, आम्हाला काही घडलं पाहिजे ना. बाबाला आंबरस खाऊ घातला का, बाबा 4 दिवस ॲडमिट बँक हॉस्पिटलला, इन्शुलिन चालू आहे बाबाला. संस्कार नाही. किती पाहिजे की नाही, बाबाची अडचण आहे का, बाबाला चालतं आहे का, बाबाचे काही नियम आहे का, काही त्यांचं पथ्य आहे का, विचारायचंच नाही. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी मला विचार, बाबा काही पथ्य, मग काही पथ्य नाही, आम्हाला काहीच पथ्य नाही. आता ते आमच्याबरोबर राहतात, दिलीप दादा आहे, नितीन दादा कालचे, ते त्यांनाच विचारतात, काही पथ्य नाही, काही चालतं. मी पहिल्यांदा संभाजीनगरला जेव्हा गेलो तेव्हा आता बायांना काही थोडा उत्साह राहतो, मग हे कर ते कर ते कर. आता आमचं सारं बटराखाना एकत्र. मग त्या बायांमध्ये चर्चा झाल्या, म्हणे काही करून उपयोग नाही, म्हणले काही करा तर एकत्रच होतं म्हणे. त्याच्यापेक्षा जे आहे ते करा म्हणे, डोक्याला ताण देऊ नका, करून घेऊ नका. कारण मग तो मेसेज त्यांच्याकडून गेला, मग सोपं झालं, आम्हाला सांगायची गरज पडत नाही. आवड पाहिजे, त्या आवडीतून संस्कारातून तुम्ही करताय सेवा, हे बी चांगलं आहे, कारण तो एक दरवाजा आहे. पण त्याला ज्ञानाची जोड असली पाहिजे. ते ज्ञान नसेल तर ते काही उपयोगाचं नाही. देव म्हणतात औसानी पहिले काही केलंच नाही तर ती काय करणार आहे. अहो हेच काय, औसाचा संस्कार नसल्यामुळं देवाला औसानी जाळण्याचे लाकडंसुद्धा आणायला लावले. बेलापूरला देव म्हणतात औसा आचार्य तर गेले व्यापाराला, काही म्हणले काय करू, लाकडंच नाही, कशावर करू, घेऊन या म्हणे मी करते. नुसत्या ब्राह्मणांनीच देवाला कामाला नाही लावलेलं, औसानी सुद्धा देवाला कामाला लावलेले. देव गेले, लाकडं घेऊन आले. संस्कार, आवड पाहिजे, तुम्ही दास्य करताय, परंतु त्याला संस्काराला ज्ञानाची जोड असली पाहिजे. आणि त्याच्या उलटं बायसांचं, एकदा नदी पार करायची बोट आहे, देव स्वतः पहिले त्या बोटीत बसले आणि मग ज्या बोटीमध्ये बसण्यासाठी ती बोट हिंदकळत राहते ना, आधार द्यावा लागतो. देव हात देत आहे भक्तांना, आणि हे बी देवाच्या आधाराने बोटीत जात आहे. वेळ बायसांची आली, बाईसा म्हणत्या राहू द्या देवा, हात दुखेल, तुमचा हात दुखेल. हा संस्कार, हा ज्ञानयुक्त संस्कार, देवाची काळजी.
धर्माची काळजी कधी करणार आहे तुम्ही? तुमच्या ज्ञानयुक्त संस्कारातून जेव्हा तुम्ही दास्य करायला सुरुवात कराल तेव्हा. याच्या उलट आहे. आचार्य तळमळ करतात, दुःख करतात की मला देवाचं दास्य बाईसांसारखं करता येत नाही. देव समजावतात का हो तुमचं काय त्या देवतेसारखं आहे का? हो जाणे उरो जाणे. जीव एका वेळेस एकच करणार. तुम्ही व्यापाराला गेला तर इकडे दुर्लक्ष होणारच आहे. देवता एकाच वेळेस हजारो ठिकाणी कार्य करून परत जसे आहे तशाच आहे. म्हणजे देवतेसारखं तुमच्याकडे थोडी सामर्थ्य. तेव्हा दुःख कशाला करता? पण दुःख केलं पाहिजे, दुःख झालं पाहिजे. त्यात दुःखातून त्यांचा कर्मनाश झाला. तुम्हाला कर्म करायचे पण ज्ञानयुक्त कर्म करायचे. तुम्हाला दास्य करायचं आहे पण ज्ञानयुक्त दास्य करायचं आहे. तो संस्कार तुमच्याकडे आहे, परंतु जाणीव घेऊन समज घेऊन ते करायला तर त्याच्यातून आउटपुट भेटणार आहे. नाही तर करण्याला काहीच अर्थ नाही आहे. त्यापेक्षा नाही केलं तर तुमच्या फायद्याचं आहे. देव काय म्हणतात? विधी करा, परंतु त्या विधी करताना अविधी घडत असेल तर तो विधी करू नका, काही उपयोगाचा नाही. आणि म्हणून आपल्याला करत असताना आपल्याकडून अविधी घडत असेल तर आपण काहीच नाही केलं तरी फायद्यात राहू. काहीच नाही केलं तरी फायद्यात. चुकीचं करण्यापेक्षा काहीच नाही केलं तरी फायद्यात. म्हणून ती समज घेऊन ज्ञान घेऊन त्या ज्ञानाच्या दरवाज्यातून बाहेर पडलो तरच आपल्याला ह्या गोष्टी होणार आहे. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतात? वर्मस्पर्श नरक. वर्मस्पर्शापाशी वरच्छिरच्छेद चांग. आपण बोलताना किती बोलतो, किती लोकांचे मन दुखवतो, कधी विचार करतो का? वर्मस्पर्श चांगला आहे म्हटले. चांगला आहे का? शिरच्छेद चांगला आहे म्हटले. आता वर्मस्पर्श आणि शिरच्छेद किती जमिनीचा आसमान फरक आहे. वर्मस्पर्शाने फक्त त्याचं मन दुखणार आहे, शिरच्छेदाने त्याचा डायरेक्ट मृत्यू होणार आहे. पण देव म्हणतात तू बरा. कारण वर्मस्पर्श जर केला तर जितका वेळ तो आठवल तितका वेळ तो मरत राहतो. तितकी वेळ त्याची हिंसा तुम्ही केली. आणि हिंसा केली तर एकदाच मेला. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आपलं तोंड सांभाळावं लागणार आहे. आणि विशिष्ट लोकांसाठीच नाही, प्रत्येकासाठी. म्हणून देवाने सांगितलं आहे ही जीभ जे इंद्रिय आहे ना, ते ज्यांनी पकडलं त्यांनी सारी इंद्रिय पकडली. पण ज्यांनी सारी इंद्रिय पकडले पण जीभ नाही पकडली त्यांनी काहीच नाही पकडलं. आणि जीभ दोन गोष्टीचं काम करतं. कशाचं? खाणे आणि बोलणे. सकाळी सूत्र येऊन गेलं, जेवढी पिशवी तेवढी वाढली. म्हणजे जड पदार्थ त्याच्यावर कंट्रोल आणि बोलण्यावर कंट्रोल. या दोन जरी गोष्टी केल्या आणि या कशातून होणार आहे तुमच्या कंट्रोल? ज्ञानातून. ज्ञानाच्या दरवाज्यातून बाहेर पडलं तरी देव भेटणार आहे. आणि आता आपण पुढं पाहणार आहोत यातूनच आपली सारे कर्म घडत असतात. ही जी कर्माची जी लाईन आहे, लिंक आहे, ही सारी कुठून सुरुवात होते? बोलण्यातून होते. त्यासाठी तर खूप सूत्र सांगितले देवाने. ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. कुठंतरी तुम्ही बोलले तर तुम्हाला वाटतं त्याच्याविषयी बोललोय, तो समोर थोडी आहे. परंतु ते शब्द नष्ट होत नसतात. ते कधीतरी बरोबर उडत उडत त्याच्यापर्यंत जाणार आहे, त्याच्या कानावर जाणार आहे, त्याला दुःख होणार आहे. आपण म्हणतो फक्त यालाच सांगितलंय, काल मी सांगितलंय, मी सांगतो, तुलाच सांगितलं का, कोणाला सांगू नको, तू दुसऱ्याला सांगतो, कोणाला सांगू नको, तू सांग. साऱ्या गावाला कळतं ते. ही गोष्ट कधी लपून राहत नाही. त्यासाठी चांगलं बोललं, ती सवय असणं, ती भावना असणं महत्त्वाची. पण चांगलं जरी बोललं तर तो खरंच दुसऱ्याला सांगत नाही. आणि वाईट मात्र आपण नाही सांगितलं, सांगू नको, तरी तो सांगत राहतो. चांगल्याला कधीही प्रसिद्धी भेटत नाही आणि त्याला ती अपेक्षाही नसते. वाईटाची प्रसिद्धी जास्त असते. ते सारं गावभर फिरून येत राहतं. त्याच्यामुळे आता आपण काय बोलायचं, कसं बोलायचं हे आपल्या नीट ठरवायचं. एकदा असंच पूजनीय माईमभट आहे आणि ते माईमभट रुद्रपूरला गेले, अनुसरले, राहायला लागले, सेवादास्य चालू. देवाने स्वतः हेतुपुरस्कर त्यांना बोलून घेतलं. देवाला तर माहिती आहे अनुसरले, पण बोलून घेतलं.
आणि बोलून घेतल्यानंतर त्यांना विचारलं, का हो तुम्ही त्याग केला, कसा केला, काय झालं? हे देवा तुम्हाला माहिती आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, पण तुम्ही सांगा काय झालं. आणि मग त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला का देवा तुमच्याकडून गेलो, बोध झाला, अनुसरल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली. आणि मग विचार केला की वर्षानंतर आपण नियोजन करू आणि जाऊ. मग विचार केला, 6 महिन्यावर आलो, महिन्यावर आलो, 8 दिवसावर आलो, 1 दिवसावर आलो, मग फक्त घरी जाऊन येऊ याच्यावर आलो, नंतर मग फक्त गंगेवर जाऊन हातपाय धुऊ याच्यावर आलो. पण तेही बंद केलं आणि तिथून निघालो रुद्धपूरला. कारण इथं माझे सारे आप्त आहे, त्रास देतील, त्रास होईल, म्हणून मी तिकडूनचा विचार केला आणि मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर भिक्षा मागायला लागलो. माझे उंची कपडे मी ब्राह्मणाला दिले, त्याच्याकडून कपडे घेतले. त्याला घाम होता, भिक्षा तर भेटली, पण त्या भिक्षेला घामाचा वास आला. मी खाऊ शकलो नाही 2 दिवस. तिसऱ्या दिवशी एक घास माझ्या पोटात गेला आणि मग मी म्हटलं मी जिंकलो. आणि तेव्हापासून माझी सारी लाईन लागली. एवढं विचार करून तरी पूजनीय माईंभटांना बोध झाल्यानंतर वर्षानंतरच ते अनुसरलेले आहे. जेव्हा अनुसरायची वेळ आली आणि बाहेर पडायची वेळ आली तेव्हाचा हा वृत्तांत देवांना त्यांनी सांगितला. आणि देवानी मग तिथं एक सूत्र सांगितलं, जाणत्या विको सुखाते नेते. जो जाणता आहे, ज्याला जाणीव आहे, तो सुखात कधीच रमत नाही. त्याला सुख नकोच पाहिजे असतं. पुन्हा आपण जेव्हा नियम लावले ना नवरात्रीचे, ज्याला जाणीव आहे तो काय विचार करतो, जाऊ दे जसं होईल तसं आपल्याला देव पाहिजे, 4 गोष्टी ऐकायला भेटतील, काय ते अनुभवायला भेटेल. काही आंघोळीत कट झाले, काही नाश्त्यात कट झाले, काही मोबाईलमध्ये कट झाले. जाणत्या विको सुखाते नेते. ज्याला जाणीव आहे तो म्हणतो ह्या सुखाशी काय करायचं आहे. 8 दिवस नाही गरम पाणी आंघोळीला भेटलं तर काय फरक पडतोय, नाही नाश्ता भेटला तर काय फरक पडतोय, कुठं मरणार आहे आपण. मोबाईलची तर कटकट तेवढीच बाजूला होईल, अर्जंट असेल तर मागता येईल बाबांकडून. काय अर्जंट आहे, जाणीव. तो त्या सुखाकडे पाहत नाही. जो जाणीवेचा असतो तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला काय भेटणार आहे याचा तो विचार करतो आणि याचा विचार करूनच तो पुढे जात असतो. म्हणजे जाणते विको सुखाते नेते. म्हणून जाणीव आपल्याला निर्माण झाली पाहिजे. जाणीव म्हणजे समज. ती समज कशातून येते, ज्ञान